नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराफ व्यापाऱ्याकडील दागिने लुटण्यात आले होते। या लुटीचा गुन्हा एलसीबीने उघड केला आहे। अपमान केल्याच्या रागातून युवकाने मित्रांना सोबत घेऊन अपमान करणाऱ्या व्यापाऱ्याला लुटल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। सराफा व्यापाऱ्याची $7.25 लाख रुपयांची 3 किलो चांदी लुटण्यात आली होती, तर एलसीबीच्या पथकाने उघड केला आहे। सराफा व्यापाऱ्याने अपमान केल्याने त्याचा बदला म्हणून एका युवकाने आपल्याच मित्रांना 1 लाख रुपये देऊन लुटायला लावले होते। या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। $7.25 लाखांचे दागिने देखील या आरोपीकडून जप्त करण्यात आले आहेत। चारुदत्त चौधरी, एकमत डिजिटल, नांदेड। हिंगावमध्ये वसमतवरून एक सराफा जवळपास 3 केजी चांदीची ज्वेलरी घेऊन जात होता। संध्याकाळी 8 वाजता 29 जून रोजी ते रस्त्यामध्ये थांबले असताना काही 3 पोरे आले आणि त्यांना चाकूचे धाक दाखवून ते सर्व ज्वेलरी घेऊन गेले होते। त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनची टीमने चांगली कारवाई करून ते 4 आरोपींना अटक केलेला आहे आणि 100% मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे। सर, या आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी? आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे। एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर एक काही गुन्हे आहेत। त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्वांचे फर्स्ट टाइम आहे। तर नेमका काय उद्देश होता? ते ह्याच्यामध्ये जो सराफा ज्वेलर होता त्याच्याच ओळखीच्या मित्राने मागचे काही दुश्मनीचे कारणावरून ते हे तिघांना 1 लाख रुपये देऊन सुपारी देऊन असं कारण घडवलेलं होतं। Thanks for watching Ekmat Digital.